मित्रांनो, गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्राचं सगळं लक्ष ज्या जिल्ह्याकडे लागलंय ते म्हणजे आपलं सांगली जिल्हा। साखर कारखान्यांनी, नदीच्या पुरांनी आणि नेत्यांमधल्या भांडणांनी ओळखला जाणारा हा जिल्हा आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। गोष्ट आहे 2 मोठ्या नावांची। एक बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचा शिलेदार शरद पवारांचा जिवलग शिष्य जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा तुफान वक्ता, धनगर समाजाचा चेहरा गोपीचंद पडळकर। या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते फक्त राजकारण नव्हतं, ते एक शब्दयुद्ध होतं। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेली वैयक्तिक खालच्या पातळीची टीका लोकांना पचली नाही। बाप काढणं या शब्दाने तर सगळ्या सांगलीत वादळ उठलं। जयंतराव सुरुवातीला शांत होते, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र राग उसळला होता। पण मग एक दिवस जयंतराव स्वतः पुढे आले आणि माईक समोर उभं राहून म्हणाले, माझं नाव ऐकलं नाही असं गाव महाराष्ट्रात नाही, आणि सगळ्यांना नाही हाणलं तर माझं नाव जयंत पाटील नाही। बस त्या एका वाक्यानं सगळं राजकारण तापलं। मग पुढे जयंतरावांनी सरकारवर निशाणा साधला। ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, जर तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर बाजूला व्हा। राज्यावर 9,50,000 कोटींचं कर्ज चढलंय, पूरग्रस्तांना मदत नाही पण देवस्थानांसाठी 1,00,000 कोटी खर्च। हे ऐकून लोक थक्क झाले। आता सांगलीचं राजकारण एकदम धुमसतंय, कारण सांगली हा जिल्हा तसाच। येथील राजकारण लोकांवर नाही तर नेत्यांवर चालतं। इथं लोक पक्ष बघून मतदान करत नाहीत, ते बघतात की आपला माणूस कोण आहे। आता बघा, दुसऱ्या बाजूला माजी खासदार संजय काका पाटील, एकेकाळी भाजपचे शेर, पण आता अजितदादांच्या गटात। ते पण सध्या पूर्ण जोशात आहेत। स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी त्यांनी गिअर टाकलाय। काका म्हणतात, मी पदासाठी कुणाच्या दारी जाणार नाही, कार्यकर्ताच माझा पक्ष आहे। ही त्यांची भाषा लोकांना थेट भिडते। मग राजकारणात अफवा सुरू झाल्या। जयंत पाटील भाजपात जाणार का? भाजप त्यांना उडतंय का? अटी शर्ती ठेवल्या का? अशा गोष्टी बाजारात फिरू लागल्या। पण आता जयंतरावांच्या तिखट टीकेनंतर त्या सगळ्या चर्चा थंडावल्या आहेत। भाजपच्या आतून मात्र काही वेगळंच सुरू आहे। पडळकरांना पुढे करून जयंत पाटील यांच्यावर आक्रमण करायचं ठरलंय असं म्हणतात। पण सांगलीची जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे कोण खोटं बोलतंय आणि कोण सत्यासाठी उभा आहे। सांगली जिल्ह्यात अजून एक मोठा प्रकार घडलाय। अजितदादांच्या गटातील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली। जानराव वाडीजवळ रात्री ही घटना घडली। सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, पण गाडीचं नुकसान झालंय। आता या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एक वेगळं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। इद्रिस नायकवडी हे मिरजेमधून आलेले अल्पसंख्याक नेते, पहिल्यांदाच विधान परिषदेवर त्यांचं प्रतिनिधित्व झालंय। त्यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे राजकीय इशारा की काय, असाच प्रश्न लोकांना पडलाय। सांगली हा जिल्हा नेहमीच खास राहिलाय। इथं राजकारण रक्तात मिसळलेलं आहे। कारखाने, पूर, निवडणुका आणि नेत्यांची सत्तेची भूक, हे सगळं लोकांना रोजचं झालंय। पण या वेळेला परिस्थिती थोडी वेगळी आहे। जयंत पाटील आणि संजय काका हे दोघंही सांगलीचे मोठे चेहरे आहेत। त्यांची एकत्र ताकद इतकी प्रचंड आहे की ते हवा बदलू शकतात। मग भाजपसाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही। पडद्यामागे मात्र अजून मोठी राजकारणाची धुळा आहे। भाजपच्या काही नेत्यांना जयंत पाटील भाजपात येऊ नयेत असं वाटतं, कारण जयंत पाटील आले तर स्थानिक नेतृत्वाचं महत्त्व कमी होईल। म्हणूनच म्हणतात, भाजपनं पडळकरांना पुढे करून जयंतरावांवर हल्ला करायला लावलाय। पण जयंत पाटील सुद्धा रणांगणाचे खेळाडू आहेत। त्यांना माहिती आहे कधी बोलायचं, कधी शांत राहायचं आणि कधी हाणून घ्यायचं। त्यांनी त्यांच्या भाषणातून ते दाखवून दिलं। लाडकी बहीण योजना, महापुराचं नुकसान, शेतकऱ्यांचं कर्ज आणि बेरोजगारी, या सगळ्यावर आता जयंतराव थेट हल्ला करतायत। राज्याचं ओझं वाढतंय आणि सरकार झोपलंय असं त्यांचं म्हणणं आहे। अशी परिस्थिती असताना सांगलीचं राजकारण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एकदम धुमसणार आहे। कुठल्या गावात कोण कोणाच्या बाजूने उभं राहील हे सांगणं सध्या कठीण आहे। आपल्या सांगली जिल्ह्याला नेहमीच नेत्यांवर प्रेम केलंय लोकांनी। पक्ष बदलत राहतात पण लोकांचं मन बदलत नाही। जयंत पाटील असो, संजय काका असो किंवा पडळकर, सगळे आपापल्या पद्धतीनं आपला माणूस बनवतात। आता हे सगळं बघून एक गोष्ट मात्र नक्की, सांगली जिल्हा ही फक्त राजकारणाची भूमी नाही तर ती भावनांची भूमी आहे। इथं लोक रागाने नाही तर आत्म्याने मतदान करतात। आता पुढच्या काही दिवसात जयंतराव काय पाऊल टाकतात, भाजप काय उत्तर देतं आणि संजय काका कोणत्या दिशेने चालतात, यावर सांगलीचं राजकारण ठरणार आहे। मित्रांनो, तुमच्या मते कोण बरोबर आणि कोण चुकतंय, जयंत पाटील की गोपीचंद पडळकर? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय आणि सामाजिक गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सांगलीचं राजकारण आपल्याला कसं वाटतं ते जरूर सांगा।